हॅलो एव्हरीवन, मी पी थोरात आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एमपीएससीने मागच्या 6 एप्रिलला जो सिलेबस पब्लिश केलेला आहे फार्मसी ऑफिसरचा, तर त्या संदर्भात तुम्हाला महत्त्वाची अपडेट देणार आहे. कशा प्रकारचा सिलेबस असणार आहे एकंदरीत या एक्झामचा. मागचा जो सिलेबस होता एमपीएससी फार्मसी ऑफिसरचा, जी की एक्झाम 2012मध्ये कंडक्ट झाली होती, त्या एक्झामचा सिलेबस जो आहे तुम्हाला मी या बुकमध्ये अवेलेबल ऑलरेडी करून दिलेला आहे. त्यासोबत जी एक्झाम झाली होती 2012ला त्याची प्रश्नपत्रिकासुद्धा या बुकमध्ये तुम्हाला भेटून जाईल. आत्ताचा जो सिलेबस असणार आहे तो कशा प्रकारचा असणार आहे, या सिलेबसमध्ये आणि मागच्या सिलेबसमध्ये कशा प्रकारचे चेंजेस आहेत किंवा नाहीत, किंवा एक्झामच्या पॅटर्नमध्ये कशा प्रकारचा चेंजेस केलेला आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर एकंदरीत सिलेबसचा जर आपण विचार केला तर आत्ताचा जो सिलेबस पब्लिश झालेला आहे आणि मागचा जो एक्झाम झाली होती 2012 साली, तर दोन्हीचा सुद्धा जो सिलेबस आहे तो लाईन टू लाईन सेम आहे. ही माझ्याकडे सध्या रिसेंट जी आता 6 एप्रिलला सिलेबस कॉपी पब्लिश झाली होती त्याची कॉपी आहे, आणि जी ऑलरेडी तुम्हाला मी सिलेबस जो दिलेला होता तो या बुकमध्ये आहे. तर सध्या मी लाईन टू लाईन दोन्हीचा सिलेबस जो आहे तो क्रॉस व्हेरीफाय केला, तर त्याच्यामध्ये मला जो सिलेबस आहे तो सेम टू सेम या पोस्टसाठी जो आहे तो दिलेला आहे. पहिल्यांदा जो टॉपिक दिलेला आहे सिलेबस कॉपीमध्ये तो तुम्हाला बघायला भेटेल फार्मास्युटिक्स, डिस्पेन्सिंग आणि हॉस्पिटल फार्मसी. तुमच्याकडे हे पुस्तक असेल तर तुम्ही बघू शकता, क्रॉस व्हेरीफाय करू शकता. दोन्हीचा सुद्धा सिलेबस आहे तो लाईन टू लाईन आहे. जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ डिटेल मी सांगितलंच आहे, पॅटर्न एक्झामचा कसा आहे, कुठल्या सब्जेक्टवरती कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील. पुन्हा एकदा थोडक्यामध्ये डिटेल न सांगता जे टॉपिक्स आहेत महत्त्वाचे या एक्झाममध्ये विचारले जाणार आहे, तर ते तुम्हाला फक्त जे महत्त्वाचे मेन टॉपिक्स आहेत ते सांगेल. बाकीची जी ही पूर्ण डिटेल सिलेबस कॉपी आहे तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलवरती शेअर करत आहे. त्यासोबत टेलिग्राम चॅनलचे सगळ्या महत्त्वाचे लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटतील. तिथून तुम्ही ही सिलेबस कॉपी डिटेलमध्ये चेक करू शकता, स्टडी करू शकता किंवा डाउनलोड करू शकता. थोडक्यामध्ये पहिल्यांदा जो सेक्शन आहे सिलेबस कॉपीचा तो 2 सेक्शनमध्ये सिलेबस कॉपी डिवाईड केलेली आहे, जो की पहिल्याप्रमाणेच पार्ट फर्स्ट जो आहे त्याच्यामध्ये फार्मास्युटिक्स, डिस्पेन्सिंग आणि हॉस्पिटल फार्मसी हे जे सब्जेक्ट आहे ते कव्हर केले आहे. त्यासोबत तुमचं ज्युरिस्प्रुडन्स आहे, तुमचं DSBM तुम्हाला या पार्ट 1मध्ये बघायला भेटेल. पार्ट सेकंड जो आहे तो फार्मॅकॉलॉजी आणि टॉक्सिकोलॉजीचा आहे. त्याच्यामध्ये फार्मॅकॉलॉजीचे जे महत्त्वाचे सगळे टॉपिक्स आहेत तुम्हाला इथं कव्हर केले आहेत. थोडक्यात फार्मॅकॉलॉजी जी आहे A to Z तुम्हाला पार्ट सेकंडमध्ये बघायला भेटेल. आणि पार्ट फर्स्ट जो आहे त्याच्यामध्ये मग तुमचं ड्रग स्टोरेज, बिझनेस मॅनेजमेंट असू द्या, तुमचं हॉस्पिटल फार्मसी असू द्या, हेल्थ एज्युकेशन कम्युनिटी फार्मसी असू द्या, किंवा तुमची ॲनाटॉमी फिजिओलॉजी असू द्या, हे जे महत्त्वाचे सब्जेक्ट आहे तुम्हाला हे पार्ट 1मध्ये जे आहे ते कव्हर केलेले आहेत. सगळ्यात एक मायनर चेंज मला या सिलेबस कॉपीमध्ये एवढाच बघायला भेटला. इथं फक्त मुलाखतीचे 25 गुण तुम्हाला इथं बघायला भेटतील, जे की जी फर्स्ट मी तुम्हाला सिलेबस कॉपी दिली होती या बुकमध्ये त्याच्यामध्ये बघायला भेटणार नाही. एकंदरीत एवढा स्मॉल चेंज तुम्हाला या सिलेबस कॉपीमध्ये बघायला भेटेल. मागची जी अपडेट आली होती तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की सरळ सेवा भरती होणार आहे, त्याच्यामुळे मुलाखत या एक्झामसाठी घेतली जाईल किंवा घेतली जाणार नाही याच्याविषयी सध्या संदिग्धता आहे. स्पष्ट सांगू शकत नाही आपण की थेरीची एक्झाम झाल्यानंतर मुलाखत कंडक्ट होणार आहे किंवा नाही होणार आहे. जर सरळ सेवेचा आपण विचार केला तर जनरली सरळ सेवेमध्ये फक्त थेरीची एक्झाम घेतल्या जाते, त्याच्यानंतर कुठल्या प्रकारचा इंटरव्ह्यू होत नाही. सरळ सेवा झाल्यानंतर किंवा तुमची एक्झाम थेरिओटिकल झाल्यानंतर तुमची सरळ सेवेने म्हणजे सरळ तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस असते आणि त्याच्यानंतर तुमचं सिलेक्शन होतं. पण या सिलेबस कॉपीचा जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला इथे दिसत असतील मुलाखतीचा इथं नवीन इथं सेक्शन दिलेलं आहे बघा. इथं तुम्हाला फ्रंट कॅमेरा ओपन असताना उलटं दिसत असेल, पण इथं जर दिसत असेल तुम्हाला तर इथं मुलाखत म्हणून एक पॉईंट सिलेबस कॉपी तुम्हाला नवीन बघायला भेटेल. याच्यामध्ये तुम्हाला 25 गुणाची मुलाखत इथं बघायला भेटेल. तर थेरीची जर एक्झाम झाली तर कदाचित याच्यामध्ये मुलाखत असू शकते 25 मार्काची. सध्या स्पष्ट सांगता येत नाही सरळ सेवा होणार आहे किंवा थेरीची एक्झाम झाल्यानंतर तुमची मुलाखत कंडक्ट होईल. थोड्या दिवसामध्ये काही नोटिफिकेशन आल्यानंतर, क्लॅरिटी आल्यानंतर मी तुम्हाला डिटेलमध्ये त्याच्यावरती व्हिडिओ देईल. पण सध्या तुम्ही थेरीचं प्रिपरेशन करत असताना थोडंसं मुलाखतीवरती सुद्धा तुम्ही भर दिला पाहिजे. थोडक्यात कशा प्रकारचे प्रश्न मुलाखतीमध्ये विचारले जातील, त्याच्यामध्ये तुमचा बायोडाटा असेल किंवा तुमच्या काही एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज असतील, तुमचा इंटरेस्ट, तुमचे हॅबिट्स, तुमचे ड्रीम्स, कशासाठी तुम्हाला पोस्ट जॉईन करायचे आहे, ह्या बाकीच्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत आणि बाकीचा आपल्या एक्झाम रिलेटेड तुम्ही अभ्यास करताचा थेरीमध्ये त्यातनं ह्या गोष्टी कव्हर होऊन जातील. सांगण्याचं एवढंच कारण आहे. बाकी A to Z सिलेबस कॉपी जी आहे ती सगळी सेम टू सेम आहे. फक्त मुलाखतीचा एक नवीन पॉईंट मला इथं बघायला भेटला, त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओच्या स्वरूपात अपडेट देत आहे. बाकीची जी डिटेल सिलेबस कॉपी आहे ती तुम्ही टेलिग्रामवरती जी आहे ती डाउनलोड करू शकता आणि चेकआउट करू शकता. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, बरेच जण तुमच्यापैकी विचारत होते की ड्रग इन्स्पेक्टरची एक्झाम असू दे किंवा ही जी आता फार्मसीची एक्झाम आली कधी होणार आहे. सध्या MPSCमुळे सगळ्याच एक्झाम जे आहेत आपल्या पेंडिंग पडलेल्या आहेत आणि ड्रग इन्स्पेक्टरची एक्झाम आत्ताच आपल्यापैकी एका मित्राने RTI टाकलेला होता, त्याच्यामुळे त्यांनी इनडायरेक्टली सांगितलं आहे 2-3 महिने लागतील. तर ती एक्झाम 2-3 महिन्यामध्ये होईल. आणि आत्ता जस्ट हा सिलेबस 6 तारखेला एप्रिलमध्ये आलेला आहे. तर या एक्झामकडे जे आहे आपलं सध्या लक्ष लागलेलं आहे, कारण सिलेबस जस्ट पब्लिश झाले त्याच्यामुळे
एक्झामचं नोटिफिकेशन हे पुढच्या 10 ते 15 दिवसामध्ये किंवा लवकरात लवकर कधीसुद्धा येऊ शकतं. त्याच्यामुळे जर तुम्ही एक्झामसाठी अप्लाय केलेला असेल, तुमच्याकडे जर एक्सपिरियन्स तेव्हा असेल आणि तुम्ही एक्झामसाठी अप्लाय केला असेल तर जोरात अभ्यासाला लागा. एक्झाम ही कधी येऊ शकते किंवा एक्झामची डेट आहे ती कधीही डिक्लेअर होऊ शकते. जर तुम्ही बुक परचेस केला असेल तर या बुकमध्ये तुम्हाला मी ऑलरेडी सिलेबस कॉपी दिलेलीच आहे. तर आता पब्लिश झालेल्या सिलेबस कॉपीमध्ये आणि या बुकमध्ये दिलेली जी सिलेबस कॉपी आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा चेंज जो आहे तो झालेला नाही. A to Z जी आहे ती सिलेबस कॉपी सेम टू सेम आहे. फक्त महत्त्वाचा एवढाच चेंज होता की मुलाखतीचे जे इथं 25 मार्क दिलेले आहेत ते या सिलेबस कॉपीमध्ये दिलेले नव्हते. त्याच्यामुळेच तुम्हाला अपडेट द्यायची होती. आणि मुलाखत होईल किंवा नाही होणार हे सुद्धा सध्या स्पष्ट सांगता येत नाही, कारण सरळ सेवा होणार होती आणि त्याच्यामध्ये आपली फार्मसी ऑफिसरची पोस्ट त्यांनी दिली होती. त्याच्यामुळे थेरीची एक्झाम झाल्यानंतर इंटरव्ह्यू होईल किंवा होणार नाही सध्या मला सांगता येणार नाही. पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे इंटरव्ह्यूचा जो थोडक्यात ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या तुम्ही कव्हर करू शकता. बाकीची जे एक्झाम रिलेटेड महत्त्वाचे पेपर्स आहेत किंवा आता जी एक्झाम होणार आहे फार्मसी ऑफिसरची 2012 साली ही एक्झाम झाली होती. तर त्याचा जो डिटेलमध्ये सिलेबस असू द्या किंवा जे क्वेश्चन पेपर आहेत ते तुम्हाला या बुकमध्ये भेटून जातील. त्यासोबत आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद असू द्या, आरोग्य विभागाच्या एक्झाम असू द्या किंवा बाकीच्या स्टेट किंवा सेंट्रल लेवलच्या एक्झाम असू द्या, सगळ्या एक्झाम तुम्हाला या बुकमध्ये मी क्वेश्चन ॲन्सरच्या स्वरूपात अवेलेबल करून दिले. त्याचे जे प्रिव्हियसचे क्वेश्चन पेपर आहेत तुम्हाला या बुकमध्ये भेटून जातील. त्यासोबत 20 प्रॅक्टिस सेट असे 50-50 करून 20 प्रॅक्टिस सेट म्हणजे 1000 प्रश्न तुम्हाला या बुकमध्ये प्रॅक्टिस सेटच्या स्वरूपात अवेलेबल करून दिले आहेत. त्याच्यामुळे मॅक्झिमम नंबर ऑफ क्वेश्चन जर तुम्ही सॉल्व्ह केले तर तुम्हाला नक्कीच येणाऱ्या एक्झामसाठी याचा फायदा होऊन जाईल. कारण बऱ्याच एक्झाममध्ये क्वेश्चनचं रिपिटेशन होण्याचं प्रमाण जे आहे ते भरपूर प्रमाणामध्ये जास्त आहे. आत्ताच जर जी पॅट तुम्ही दिली असेल तुम्हाला कळलं असेल की भरपूर असे प्रश्न होते की जे मागच्या आपल्या एक्झाममधून विचारले होते. तुमचे अँटिट्यूड असू द्या किंवा कोग्निटिव्हमधले जे छोटे मोठे युजेस आहेत ते असू द्या. तर बरेच प्रश्न असे आहेत की जे कुठल्या ना कुठल्या एक्झाममध्ये ते रिपीट होतात. त्याच्यामुळे मॅक्झिमम क्वेश्चनचा आपण जो आहे तो प्रॅक्टिस केला पाहिजे. नेहमी तुम्हाला मी आतापर्यंत सांगतच आलेलो आहे. येणाऱ्या ड्रग इन्स्पेक्टरसाठी जी पॅटचे प्रश्न तुम्ही सॉल्व्ह केले पाहिजेत, कारण ड्रग इन्स्पेक्टरचा सिलेबस आहे तो डिग्रीवरती आहे आणि जो हार्डनेस असणार एक्झामचा नक्कीच जी पॅटच्या लेवलचा असणार आहे. फक्त त्यामध्ये मेडिकल केमिस्ट्री आणि फार्मास्युटिकल केमिस्ट्री जास्त करण्याची गरज नाही. पण महत्त्वाचे जे बाकीचे विषय आहेत ते 10 ते आपण जी पॅटमध्ये जर प्रश्न सोडवले तर आपल्याला नक्की त्याचा येणाऱ्या एक्झामसाठी फार्मसीच्या सुद्धा किंवा ड्रग इन्स्पेक्टर सुद्धा त्याचा नक्कीच फायदा होऊन राहील. तर ह्या सिलेबस कॉपीची लिंक आणि पुस्तकाच्या सगळ्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल करून दिलेल्या आहे. तिथून तुम्ही बाकीच्या गोष्टी चेकआउट करू शकता. तर ही सुद्धा एक महत्त्वाची अपडेट. भेटूया त्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. तुम्ही काळजी घ्यायची. हिंद. वंदे मातरम.